आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला आणखी एक यश मिळाले असून शिवाजीनगर पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणलेल्या एका आरोपीस अटक करून त्याच्या ताब्यातून सुमारे 4 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत. दिनांक 10 जून 2026 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक सचिन जाधव व पोलीस शिपाई श्रीकांत मखरे यांना खास बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. भैयावाडी नाल्याजवळ शिवाजीनगर रेल्वे पटरीजवळील झाडाझुडपांमध्ये एक इसम गांजा विक्रीसाठी बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे सापळा रचून संशयितावर नजर ठेवण्यात आली. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करून राहुल सदाशिव कांबळे वय 28 वर्षे राहणार शेलारवाडी स्टेशन तळेगाव दाभाडे पुणे याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान राहुल कांबळे याने हैदर शफान इराणी याच्या सांगण्यावरून गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. त्याच्या ताब्यातून तब्बल 4 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत मोठ्या प्रमाणावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ आणि मन प्रभावी पदार्थ अधिनियम NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हैदर शफान इराणी याचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त PR पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तसेच सचिन जाधव, महावीर बलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दीपक रोमाडे, श्रीकांत मखरे आणि श्रीकृष्ण सांगवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.